नमस्कार सर्वांना. सर्वांचं मी आपल्या यशोमार्ग या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टीईटी साठी आणि त्यासह पोलीस भरती. ठीक आहे, पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, कारण की गणित या विषयामध्ये जो मी आज हे प्रश्न काढलेले आहेत, हे प्रश्न तुम्हाला दोन्हीही परीक्षेमध्ये उपयुक्त ठरणार आहे, टीईटी आणि पोलीस भरती. ठीक आहे, तर वेळ न वाया घालवता आपण लागलीच व्हिडिओला सुरुवात करू. पहा, प्रश्न आहे 40 नंतर येणारी क्रमागत 8वी विषम संख्या कोणती? ठीक आहे, 40 हा सम अंक आहे आणि आपल्याला त्यानंतर विचारलेली जी संख्या आहे ती आहे विषम संख्या. अशा वेळी एक या ठिकाणी सूत्र काम करत असतं. ठीक आहे, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, जेव्हा समसंख्या विचारली जाते आणि समसंख्या दिली जाते आणि त्यानंतर विषम संख्या विचारली जाते, त्या कधी कधी समनंतर समसंख्या विचारली जाते, कधी समनंतर म्हणजे विषम नंतर सम विचारली जाते आणि कधी विषम नंतर विषम विचारली जाते. ठीक आहे, विषम. अशा वेळेमध्ये काय होतं बघा, ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही कधीच ह्या प्रश्नाला चुकणार नाही. एक मार्क तुमचा फिक्सच होऊन जाईल. समनंतर विषम असेल तर आपल्याला काय करावं लागते, एक वजा करावा लागतो. ठीक आहे, त्यानंतर सम असेल तर काहीही करण्याची गरज नाही. ठीक आहे, तर काहीच करायची गरज नाही आपल्याला. विषम नंतर सम असेल तर तेव्हा सुद्धा एक वजा करावा लागतो आणि विषम नंतर विषम असेल तर तेव्हाही काहीच करायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे सांगण्याचा तात्पर्य बघा या ठिकाणी, जर विरुद्धार्थी असेल, विरुद्ध क्रिया असेल, ठीक आहे, विरुद्ध क्रिया असेल तेव्हा फक्त एक वजा करायचं, एवढंच ध्यानामध्ये ठेवा. ठीक आहे, मग आता बघा, या इथे आहे 40 नंतर, तर काय 40 नंतर येणारी क्रमागत संख्या कितवी? 8वी क्रमागत संख्या. तर काय करायचं, इथं अधिक देऊन 8वी विचारलेली आहे तर 8 ची दुप्पट करायची 16, आणि इथं जर क्रिया विरुद्ध असेल तर मग काय करायचं, एक वजा करायचा. तर याचं उत्तर काय येईल सांगा? 40 अधिक 16 वजा 1. आपण 16 मधून वजा 1 केला तर इथं किती होतील? 40 अधिक 15 बरोबर काय येईल? 55. पर्याय क्रमांक 40 अधिक 15, 8 दोन्ही 16, 55. या ठिकाणी एक तर हे बघा, एक नंबरला आहे पर्याय. मी थोडासा कन्फ्यूज झालो, मला दिसला नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. 42 नंतर येणारी क्रमागत 5वी विषम संख्या. म्हणजे पुन्हा तसाच त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. 42 नंतर येणारी क्रमागत 5वी विषम संख्या विचारलेली आहे, विषम संख्या. तर मग इथं 42 घ्या, 42 जशाला तसे. त्यानंतर किती विचारलेली आहे? 5वी. तर 5 चे दुप्पट किती होतील? 10, आणि इथं आपल्याला वजा 1 करावे लागतील, म्हणजे 42 अधिक 9 बरोबर किती होतील? 51. पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला क्रिया समजलेली असेल. ठीक आहे, समसंख्येनंतर विषम संख्या विचारलेली आहे, एक वजा करायचा, विसरायचा नाही. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, क्वेश्चन 3 आहे. 48 नंतर येणारी क्रमागत 9वी विषम संख्या कोणती? बघा, 9वी विषम संख्या विचारलेली आहे 48 नंतर, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला या ठिकाणी कमेंट मध्ये लिहून दाखवा. ठीक आहे, याचं उत्तर काय येते तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये लिहा. 45 येते, 55 येते, 65 येते, का 67 येते? याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा. प्रश्न 4 पाहू आपण. ठीक आहे, प्रश्न 4, 60 नंतर येणारी क्रमागत 7वी विषम संख्या. 60 जशाला तसे लिहा, अधिक 7वी म्हणून काय, इथं 14 लिहा, वजा 1 करा, म्हणजे 60 अधिक 13 म्हणजे किती येईल याचं उत्तर मित्रांनो?
60 आणि 70 आणि 73 पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5वा. 60 नंतर येणारी क्रमागत 5वी समसंख्या. आता आपल्याला इथं 60 दिले, समसंख्या आहे आणि समसंख्यात विचारली म्हणजे 1 मायनस करण्याची गरज नाही, समसम आहे या ठिकाणी. म्हणून 60 अधिक 5 ची दुप्पट 10 आणि 60 अधिक 10 बरोबर 70. पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. ठीक आहे. 78 नंतर येणारी 7वी समसंख्या. 78 नंतर येणारी 7वी समसंख्या म्हणजे सम नंतर समच, म्हणून काय करावं लागणार आहे, 78 अधिक 14 बरोबर 8 आणि 4 12ला 2, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 92. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. 40 नंतर येणारी क्रमागत 12वी समसंख्या. 12वी समसंख्या तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. तर 40 अधिक दुप्पट काय होईल 12ची 24, तर ही होईल 64. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा. प्रश्न क्रमांक 8वा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही याचं उत्तर कमेंट मध्ये लिहा, कारण तुम्हालाही या ठिकाणी सराव होणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. तर 84 नंतर येणारी चौथी समसंख्या या ठिकाणी कमेंट मध्ये लिहा, वेळ न वाया घालवता पुढचा प्रश्न. प्रश्न 9वा. 45 नंतर येणारी क्रमागत 5वी विषम संख्या कोणती. बघा आता या ठिकाणी आपल्याला 45 म्हणजे विषम संख्या आहे आणि या 45 नंतर काय केलेलं आहे, आपल्याला विषम संख्याच विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही मायनस करण्याची गरज नाही. 5वी आहे म्हणून 5 ची दुप्पट काय येणार 10 येणार, म्हणजेच आपलं उत्तर किती असणार आहे 55. 45 अधिक 10 बरोबर 55. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 10. 33 नंतर येणारी क्रमागत 7वी विषम संख्या. 7वी विषम संख्या म्हणून 33 अधिक 7 ची दुप्पट 14 बरोबर किती असेल, 3 आणि 4 7, 3 आणि 1 4 म्हणजे 47. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक आपलं प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 मध्ये 19 नंतर येणारी क्रमागत 9वी समसंख्या. आता इथं काय आपल्याला केलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला एक विषम संख्या दिलेली आहे आणि विषम संख्येच्या नंतरची समसंख्या दिलेली आहे, म्हणजे आपल्याला 1 या ठिकाणी मायनस करावा लागणार आहे. ठीक आहे. 9 ची दुप्पट किती असणार आहे 18, इथं 18 लिहू, मायनस 1 करू. पुढच्या स्टेप मध्ये काय 19 अधिक 17. पुढच्या स्टेप मध्ये 16ला 6, हातचा आला 1 3, 36. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 12वा प्रश्न. 25 नंतर येणारी क्रमागत 7वी समसंख्या. 25 जशाला तसे विषम संख्या आहे, विचारलेली आहे समसंख्या, मग काय करावं लागणार आपल्याला 1 मायनस करावं लागणार. 7 ची दुप्पट आहे 14 मायनस 1 म्हणजे 25 अधिक 13 म्हणजेच 5 आणि 3 8, 2 आणि 1 3, 38. 38 हा पर्याय क्रमांक 1 आहे. 13वा प्रश्न जो आहे, 13वा प्रश्न मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये लिहिला तर मला खूप छान वाटेल, कारण की तुमचाही सराव महत्वाचा आहे. ठीक आहे. 37 नंतर काय आहे, 37 नंतर 10वी समसंख्या टाकायची आहे, तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. तर याचं तुम्ही काय करा, उत्तर कमेंट मध्ये लिहा. ठीक आहे. कमेंट मध्ये लिहा याचं उत्तर. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि छान अशी काही कमेंट करा, ज्याने माझं मनोबल आणखी वाढेल आणि तुमच्यासारख्या स्ट्रगलर स्टुडंट साठी मला आणखी काम करण्याला प्रोत्साहन मिळेल.
तर मित्रांनो एक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. ठीक आहे, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब SUB सबस्क्राईब 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 करायला विसरू नका. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये लिहा. प्रश्न क्रमांक आणि त्यासमोर उत्तर लिहा म्हणजे मला लागली समजून जाईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती येईल? ठीक आहे, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज. सर्व संख्यांचा अर्थ त्यांना काय म्हणायचं आहे त्या ठिकाणी? क्रमागत सर्व संख्या म्हणायच्या आहेत किंवा नैसर्गिक संख्या म्हणायच्या आहे. ठीक आहे, असा अर्थ होतो. याच प्रश्नाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जातं. ठीक आहे, आणि ते आपल्याला समजलं पाहिजे. याला क्रमागत सुद्धा म्हटलं जातं, क्रमागत संख्या. ठीक आहे, आणि नैसर्गिक संख्या सुद्धा असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर मग बघा याची काय ट्रिक आहे. जी शेवटची संख्या आहे ती शेवटची संख्या घ्या 50. त्यानंतर याच्या पुढची संख्या घ्या गुणिले 51 आणि भागिले 2. बे एक बे बे एक बे बे 25 50 यांचा गुणाकार करा. 25 एक 25, 5 हातचे आले 2, 25 5 126 आणि 2 मिसळले तर किती होते? 127. म्हणजेच 127. उत्तर आहे 1275. 1275 हा पर्याय क्रमांक 2 चा आहे. हेच आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण काय सूत्र काय लावलेलं आहे? सूत्र म्हणण्यापेक्षा ट्रिक म्हणू आपण. जी शेवटची संख्या आहे त्या शेवटची संख्या घ्यायची आहे. त्या शेवटच्या संख्येच्या समोरची संख्या 50च्या समोर काय आहे? 51 आहे. आणि याला भागिले 2 करायचं. या 2 न कोणाला भाग जाईल? दोन्हीपैकी एक कोणतीही समसंख्या असेल समसंख्येला भाग देऊन टाकायचा. बे एक बे बे 25 50 किंवा बे एक बे दोन्ही 4 एक उरला 10 झाले बे 25 10. कसाही भागाकार तुम्ही करू शकता तुमच्या हिसाबानं. उत्तर फक्त बरोबर आलं पाहिजे. मग काय उरलं इथं? 25 गुणिले 51 उरले. मी 25 न डायरेक्ट केलं. 25 एक 25 हातचे आले 2, 25 5 126 आणि 2 27 म्हणजेच 127. म्हणजेच उत्तर आलं 1275. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 15. त्याआधी या ठिकाणी मुद्दाम लिहून ठेवलेला आहे. प्लीज गिव्ह मी 1 लाईक अँड सबस्क्राईब टू माय YouTube चॅनल. यस, व्हेरी फ्लुएंटली. चलो कोई बात नाही. एकदा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा आहे. प्रश्न 15वा, 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती येईल? तर 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांची म्हणजे क्रमागत किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगायची आहे. इथे घ्यायचे 10 गुणिले 11 भागिले 2. बे एक बे 5 10. 5 गुणिले 11 म्हणजे 55. 11 5 55. 55 कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 16वा. प्रश्न क्रमांक 16, 1 ते 60 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती येईल? तर हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि याचं उत्तर कमेंट मध्ये लिहा. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये लिहा. लागलीच पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 17वा, 1 ते 99 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? विषम संख्यांची बेरीज सांगायची आहे. विषम संख्यांची बेरीज सांगत असताना आपल्याला या ठिकाणी एक ट्रिक लागते बघा, अतिशय महत्वाची आहे आणि ही ध्यानामध्ये ठेवा. ठीक आहे, या ठिकाणी काय करायचं आहे? शेवटची संख्या घ्यायची आहे. शेवटची संख्या. ठीक आहे, घेतली शेवटची संख्या. त्यानंतर काय करायचं आहे? त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा आहे आणि याला काय करायचं आहे? 2 ने भागायचं आहे आणि या सर्वाचा काय करायचं आहे? आपल्याला वर्ग करायचा आहे. ठीक आहे, मग आता सोडवत असताना याला कसं सोडवतो आपण? 99 अधिक 1 बरोबर काय होतील? 100 होतील भागिले 2 होतील आणि कंसाचा वर्ग होईल. कंस सोडवल्याशिवाय आपल्याला वर्ग करता येत नाही म्हणून कंस सोडवता. बे एक बे 5 10 बे 0 0. म्हणजे काय उरलं रे बाळा? इथं 50 उरले आणि इथं कंसाचा वर्ग उरला. आता 50 चा वर्ग काय आहे? 5 5 25 आणि हे 2 शून्य वरचे जशाला तसे म्हणजे 25 हा त्याचा वर्ग आहे
आणि 2500 कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. हेच आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. ट्रिक ध्यानामध्ये ठेवा. ट्रिक काय आहे, दिलेली संख्या ज्या आहेत शेवटची संख्या लिहायची, शेवटची संख्या अधिक 1 करा आणि त्याला 2 न भागून त्या सर्वांचा काय करायचा, वर्ग करायचा. ही याची ट्रिक आहे. बघा या ठिकाणी तुम्ही ट्रिक, सोपा मार्ग या गोष्टी आता सध्या तरी तुम्ही विसरून जा. मेहनत करावी लागते. गोष्टी ध्यानात ठेवण्यासाठी भरपूर सराव करावा लागतो, कष्ट करावे लागतात. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. शॉर्ट ट्रिक, स्मार्ट वर्क केलं पाहिजे, पण इतकं स्मार्ट वर्क करू नका की त्यामुळे तुम्ही आयदी होऊन बसाल आणि आपल्याला 100 पैकी 99 गुण घेण्याऐवजी 100 पैकी 9 गुण भेटतील. ठीक आहे. म्हणून थोडीशी मेहनत करा, कष्ट करा. अशा ट्रिक ध्यानामध्ये ठेवा. ठीक आहे. जे अवघड आहे त्याचा सराव करावा लागतो. जास्त आयत शोधण्याचा प्रयत्न करू नका. उमाजी खाडे, यशोमार्ग, द फ्री ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर स्ट्रगल स्टुडंट्स. तर यासाठी तुम्ही काय करा, या ठिकाणी मला थोडासा सपोर्ट करा. ठीक आहे. सबस्क्राईब करून घ्या, सपोर्ट करा. ठीक आहे. तुमचा सपोर्ट हा अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे. सपोर्टची स्पेलिंग काय असते, SUPPORT, सपोर्ट. मला या ठिकाणी सपोर्ट करा तुम्ही. 1 ते 9 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज सांगा. 1 ते 9 शेवटची संख्या घ्या, 9 संख्या घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचे आपल्याला, त्याच्यामध्ये 1 ऍड करायचे आहेत, भागिले 2 करायचे आहेत आणि या सर्वांचा काय करायचा, वर्ग करायचा आहे. मग 9 अधिक 1 बरोबर 10 भागिले 2 आणि या कंसाचा वर्ग. बे 1 बे, बे 5 10 म्हणजे 5 चा वर्ग. 5 चा वर्ग असतो 25. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. 1 ते 19 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज सांगायची आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये करा. मग कमेंट जर तुम्ही केली तर खूपच छान होईल, तुमचाही सराव होईल. आणि ह्या जे सर्व प्रश्न आहेत ते वहीमध्ये उतरवून घ्या, जशाला तसे लिहून घ्या. सराव करत असताना तुमच्या कामी येतील. ठीक आहे. आज तुम्ही व्हिडिओ पाहत असताना काही नाही, एकदम मस्त वाटते. ठीक आहे. सोपं आहे असं वाटते, सोपं. ठीक आहे. पण याचा जर सराव नाही केला ना, तर परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्याच्या नंतर हे छोटायली बघा, छोटासा प्रश्न आहे पण हा डोक्याला मुंग्या आणतो, मुंग्या. ठीक आहे. आणि मग असं वाटतं, अरे बाब मी हा प्रश्न तर किती प्रॅक्टिस केलेली आहे, पाहिलेला आहे, पण याचं मला उत्तर येत नाही. मित्रांनो, प्रश्न पाहिला की आपल्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे, त्यासाठी करावा लागतो सराव. ठीक आहे. सराव, सरावानं माणूस परिपूर्ण होत असतो. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हणलं जातं आहे ना. तर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी सराव करावा लागेल, सराव. ठीक आहे. मग सराव करून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे. 2 ते 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. 2 ते 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. तर त्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे बघा. काय करावं लागतं तुम्हाला, एकूण समसंख्या किती आहेत त्या ठिकाणी तुम्हाला काढाव्या लागतात. ठीक आहे. ठीक आहे. तर त्याची ट्रिक काय आहे मित्रांनो, याची ट्रिक आहे बघा, 2 ते 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. आता या ठिकाणी एकूण सर्व संख्या आपल्याला या ठिकाणी घ्याव्या लागतात. समसंख्या किती आहेत बघा, 2 ते 20 पर्यंत. 2 ते 20 पर्यंत 10 समसंख्या असतात. ठीक आहे. जो शेवटचा अंक आहे ना त्याची निम्म केलं की तेवढ्या समसंख्या किंवा विषम संख्या असतात. ठीक आहे. 2 ते 20 पर्यंत किती आहेत मग समसंख्या, 10 आहेत. आणि या 10 ला काय करायचं, याच्या पुढच्या संख्येनं गुणायचं. ठीक आहे. तर मग किती होतील, 10 11, 10चा आणि 11चा गुणाकार काय होईल, 110 होऊन जाईल. ठीक आहे. 110 मी या ठिकाणी लिहिला, पण असं लिहायला पाहिजे होतं 10 गुणिले 11 बरोबर 110. ठीक आहे. 11 10 10 आणि ते पर्यायामध्ये या ठिकाणी उत्तर नाही. या ठिकाणचा एक अंक चुकलेला आहे हा. ठीक आहे. तो अंक चुकीने इथे 20 लिहिण्यात आलेला आहे, म्हणून आपलं पर्यायामधलं उत्तर या ठिकाणी येणार नाही. म्हणून याचं उत्तर आहे 110. ठीक आहे. आता या ठिकाणी कोणता अंक होता तो एक्झॅक्ट माझ्या ध्यानात येत नाही, म्हणून या पर्यायातलं उत्तर आपण या ठिकाणी काढायला अवघड जाईल. ठीक आहे. तुम्ही सुज्ञ आहात, समजून घ्याल, यामध्ये मला शंका वाटत नाही. पुढचा प्रश्न पाहू आपण.
ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 2 ते 40 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज काढत असताना काय करायचं, एकूण समसंख्या घ्यायच्या. एकूण समसंख्या किती आहेत इथं, 20 आहेत. याच्या पुढचा अंक घ्यायचा 21, यांचा गुणाकार म्हणजे किती, 21 दोन्ही 42, 42 आणि हा शून्य वरचा जशाला तसा 420. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. किती सोपं आहे बघा, तुम्हाला समजलं का. एकूण समसंख्या घ्यायच्या, एकूण समसंख्या. ठीक आहे. एकूण समसंख्या घ्या आणि ह्या एकूण समसंख्येच्या पुढची संख्या घ्यायची, म्हणजे पुढची संख्या घ्या. ठीक आहे. आणि ह्या पुढच्या संख्येला काय नाही, बस या दोघांचा गुणाकार करायचा, झालं आपलं उत्तर. ठीक आहे. यानंतरचा बघा 2 ते 28 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आहे. हे मला तुम्ही कमेंट मध्ये लिहून दाखवा. ठीक आहे. कमेंट मध्ये लिहून दाखवा याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न तिसरा नाही 23वा. ठीक आहे. 2 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज. 60 चे निम्मे किती आहेत, 30 गुणिले करा 31, 3 1 3, 3 त्रिक 9 आणि हा शून्य वरचा जशाला तसा 930. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे आपलं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 23वा, प्रश्न 24वा. ठीक आहे. 2 ते 54 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती येईल. 54 चे निम्मे किती होतात रे बाळा, 47 आणि गुणिले करायचं 48. ठीक आहे. आता गुणाकार करायला अवघड जाते. 47चा पाडापाठ नाही ना 48चा पाडापाठ नाही. या इकडे बाजूला कोपच्या मध्ये या ठिकाणी करा कार्यक्रमाला सुरुवात. 47 7 8 56 ला 6 हातचे आले 5, 7 चोक 28, 28 आणि 5 होतात 33, देऊन टाका 33. 4 न गुणा 4 8 32 ला 2 हातचे आले 3, 4 चोक 16, 16 आणि 3 होतात 19. अशा प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी करू आपण. 6 ला 6, 3 आणि 2 5, 3 आणि 9, अरे सॉरी या ठिकाणी माझी मिस्टेक झाली, मी 47 म्हणलो. 54 चे निम्मे 47 असतात का कुठं, बे एक बे बे दोन्ही 4 आणि इथं 27 असतात. 27 गुणिले 28. ठीक आहे. 27 गुणिले 28 इथं करू आपण 27. 27चा पाडापाठ आहे का तुम्हाला. 7 8 56 ला 6, 6 कुठं दिसत आहेत बघा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. आता इथं पाडा आणि गुणाकार करत जर बसले तर आपला वेळ वाया जातो, म्हणून काही गोष्टी लागलीच आपण या ठिकाणी करायच्या असतात. बघा पाहून घ्या. 7 8 56 ला 6 हातचे आले 5, त्यानंतर बघा 7 दोन्ही 14 आणि 5 19 ला 19, बे 8 16, बे दोन्ही 4, 6 ला 6, 9 आणि 6 15 ला 5, हातचा आला 1 आणि हे झाले 6 7 सॉरी 756. आलं का उत्तर. म्हणून ट्रिक अशी पण लावायची, कधी 6 दिसले इकडे पर्यायात 6 शोधा, कुठंच नाहीत म्हणजे हेच उत्तर असणार. आणि जर या ठिकाणी 6 या ठिकाणी 6 या ठिकाणी 6 असतील तर मग आपल्याला गुणाकार पूर्ण केल्याशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी 27चा पाडापाठ नाही मला, म्हणून एवढी बेजारी झाली. मित्रांनो पाडापाठ करून घ्या पटकन. ठीक आहे. पाडापाठ असेल तर खूप सोपं जाते. मी माझी या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगितलेलं आहे की मला पाडापाठ नाही, पाडापाठ असायला पाहिजे. ठीक आहे. यानंतरचं बघा यानंतरचा प्रश्न बघा 25वा. प्रश्न क्रमांक 25. 2 ते 12 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती येईल. 2 ते 12 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती येईल. याचं उत्तर कमेंट करून सांगा तुम्ही मला. एकदम मस्त प्रश्न आहे आणि याची तुम्ही मला कमेंट मध्ये उत्तर देण्याची पराकाष्ठा करा. ठीक आहे. प्रश्न 26वा. खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती. या ठिकाणी आपल्याला त्रिकोणी संख्या ओळखायची आहे. ठीक आहे. त्रिकोणी संख्या काढत असताना बघा काय करायचं असते. आता आपल्याला इथं प्रत्येक संख्येची त्रिकोणी आहे की नाही परीक्षण करायचं आहे. ठीक आहे. कारण की ही त्रिकोणी संख्या आहे का, ही त्रिकोणी संख्या आहे का, ही त्रिकोणी आहे का, ही त्रिकोणी आपल्याला माहित नाही.
तर त्रिकोणी संख्या कशी शोधायची असती, तर दिलेल्या संख्येची दुप्पट करा. पहिल्यांदा आपण काय करू, 3 करू. 3 गुणिले 2 बरोबर 6. 6. आता या 6चे आपल्याला अवयव पडायचे. काय पडेल अवयव पहिला, 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6. हे क्रमागत आहेत का, आहेत. ठीक आहे, क्रमागत आहेत याचा अर्थ ही त्रिकोणी संख्या आहे. आता या ठिकाणी 2 आहेत, 2 ची दुप्पट करा, 4 होती. 4 चे अवयव काय आहेत, एक आहे 4 गुणिले 1 आणि दुसरा आहे 2 गुणिले 2. क्रमागत आहेत का, नाहीत, म्हणजे ही क्रमागत संख्या नाही. 4 ची दुप्पट केली तर काय होती, 8 होती. 8 चे काय आहेत, पहिला अवयव 1 गुणिले 8, दुसरा अवयव 2 गुणिले 4 आणि तिसरा अवयव आहे का, तिसरा अवयव नाही, म्हणून काय क्रमागत आहेत का, नाही, म्हणून ही सुद्धा त्रिकोणी संख्या नाही. 8 ची 16 केली दुप्पट, 16. 16 चे बघा काय काय, 1 गुणिले 16, 2 गुणिले 8 आणि दुसरा 4 गुणिले 4. क्रमागत आहेत का, नाहीत, म्हणून ही सुद्धा नाही. याच संख्येचे या ठिकाणी आपल्याला क्रमागत अवयव भेटतात. याचे अवयव काय होतात, 6 चे, एक होतो 1 गुणिले 6, दुसरा होतो 2 गुणिले 3. त्याच्यानंतर अवयव पडत नाहीत, म्हणून क्रमागत आहेत, म्हणून ही त्रिकोणी संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. 3 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती. ठीक आहे, पहिला आपण शोधू, 5 ची दुप्पट 10. 10 चे आपण अवयव पाडू. या ठिकाणी काय काय पडतात 10 चे अवयव बघा. पहिला अवयव 1 गुणिले 10, दुसरा अवयव 2 गुणिले 5, तिसरा अवयव पडतो का, नाही पडत, म्हणून ही नाही. त्यानंतर 10 गुणिले 2 म्हणजेच किती होतात 20. 20 चे अवयव पाडू आपण, 1 गुणिले 20, त्यानंतर 2 गुणिले 10, त्यानंतर 3 न भाग जाते का, नाही जात, म्हणून 3 कट. 4 न भाग जाते, 4 पंच 20, म्हणून हे क्रमागत अवयव आहेत. याचा अर्थ 10 ही त्रिकोणी संख्या आहे. 40 चे आता आपल्याला उत्तर भेटलं तर जास्त बेजार व्हायचं नाही, पुढे चालायचं, वेळ वाया घालवायचा नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती. तर या ठिकाणी त्रिकोणी संख्या पाहत असताना 1 आहे, तर 1 चा अवयव 1 ची दुप्पट 2, 2 चे अवयव काय होतात 1 गुणिले 2. क्रमागत आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. 2 ची दुप्पट 4, 4 चे अवयव 1 गुणिले 4 आणि त्यानंतर पडत नाहीत. ठीक आहे, म्हणून ही आहे का, नाही. 4 ची दुप्पट 8, 8 चे अवयव काय पडतात 2 गुणिले 4 किंवा 1 गुणिले 8 आहेत का, नाहीत, क्रमागत नाहीत. क्रमागत म्हणजे एकानंतर 1, 1 च्या नंतर 2 येतात, 3 च्या नंतर 4 येतात, अशा प्रकारचे. ठीक आहे, खालीलपैकी त्रिकोणी संख्या, मग पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती. 15 ची दुप्पट किती आहे, 30 आहे. 30 चे 6 पंच 30 होतात, 6 पंच 30, म्हणजे क्रमागत अवयव आहेत, म्हणजे 15 ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, त्यानंतर 30वा प्रश्न, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती. 21 ची दुप्पट 42, 42 चे अवयव पडतात 6 7 42, बरोबर आहे, क्रमागत आहेत, म्हणून काय 21 पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. ठीक आहे, 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. तर पाया शोधत असताना काय करायची, याची करायची असती दुप्पट. ठीक आहे, 36 ची दुप्पट किती होईल, ती होती 72. 72च्या अलीकडची काय करायची, पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. तर 72च्या अलीकड कोणती पूर्ण संख्या आहे, वर्ग संख्या आहे, तर ती आहे बघा 64, बरोबर आहे 64. 64 कशाचा वर्ग आहे, 64 हा 8चा वर्ग आहे, म्हणून त्याचं वर्गमूळ 8 येणार, आणि म्हणून 36 चा पाया काय असणार आहे, 36 चा पाया 8 असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, दुप्पट करून त्याचं काय करायचंय, वर्गमूळ घ्यायचे जवळची. ठीक आहे, 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काय आहे. 10 ची दुप्पट किती आहे मित्रांनो, 20 आहे. 20 च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या काय आहे, 16 आहे. तर 16चे वर्गमूळ काय आहे, 4 आहे. मग 4 हा कशाचा, 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काय आहे, 4 आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 34,
6 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगा. तर 6 ची दुप्पट होते 12. 12च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या काय आहे? तर ती आहे 9. आणि 9चं वर्गमूळ जर काढलं तर ते येते 3. तर 3 हे कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पाया काढणं अतिशय सोपं आहे. 3 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 3च्या नंतरची 3ची दुप्पट किती आहे? 6. 6च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या आहे 4. 4चं वर्गमूळ काढलं तर येते 2. म्हणजे 3 या त्रिकोणी संख्येचा जो पाया आहे तो काय आहे? 2 आहे. ठीक आहे. मग आता मला 21 या त्रिकोणी संख्येचा जो पाया आहे, 21 या त्रिकोणी संख्येचा जो पाया आहे तो किती आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. हा पूर्ण व्हिडिओ पाहणाऱ्या मित्रांना 1 ते 2 मार्काची मदत होईल. ठीक आहे. यामध्ये काही शंका नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37. 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी पाया दिलेला आहे आणि त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा काय करावं लागतं या ठिकाणी 6 आहेत तर 6ची पुढची हे घ्यायची असते आपल्याला संख्या 6 गुणिले 7 ह्याची किती होतील? 42. ठीक आहे. 42 काय आहे? तर 42 ही काहीच नाही तर याची जी निमपट असते ती आहे 21. ठीक आहे. 21 आपल्याला काय भेटलेली आहे? त्याची त्रिकोणी संख्या या ठिकाणी भेटलेली आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचे? 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची आहे. 6 पाया घेत असताना काय पुढची संख्या घ्यायची, जे उत्तर येईल त्याची निमपट घ्यायची. निमपट म्हणजे निम्मे घ्यायचे आणि तेच आपलं उत्तर असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. 35 पाया असलेली त्रिकोणी संख्या सांगा. तर 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या सांगायची आहे. 5च्या पुढं 6, 6 पंचे 30. 30चे निम्मे किती होतात मित्रा? 15 होतात. आणि 15 हे आपलं मग काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे 15 ही एक त्रिकोणी संख्या आहे जिचा पाया किती आहे? 5 आहे. प्रश्न फक्त फिरवून विचारला जातो परीक्षेमध्ये. मग आपल्याला जसं आपण करत आहोत त्याच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला काम करता आलं पाहिजे. ठीक आहे. 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या 8 गुणिले 9 8 9 72. 72 चे निम्मे किती होतात रे? 36 होतात. ठीक आहे. तर 36 हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा. ठीक आहे. कमेंट मध्ये लिहा याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या 7 गुणिले 8 8 7 56. 56 चे निम्मे किती होतात? 56 चे निम्मे 28. ठीक आहे. पर्याय क्रमांक कुठे आहे? 3. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. 21 नंतर येणारे प्रश्न क्रमांक 42. 21 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आता आपल्याला 21 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या काढायची. चौथी त्रिकोणी संख्या. ठीक आहे. तर त्यासाठी बघा काय आहे आपल्याला काय करायचं? प्रथमतः 21 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. ठीक आहे. आता 21 या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा हे तर आपण आता या आधीच पाहिलेलं आहे. ठीक आहे. कसा काढायचा त्रिकोणी संख्येचा पाया? ओके. प्रथमतः आपल्याला काय करायचं? 21 या त्रिकोणी संख्येचा काय काढायचा आहे? आपल्याला पाया काढायचा आहे. तर पाया काढण्यासाठी आपण काय करत असतो? बघा 21 ची दुप्पट करतो आपण. 21 ची दुप्पट करतो. 21 ची दुप्पट काय होणार? 42 होणार. 42 चे निम्मे किती होतात? या ठिकाणी 42 चे निम्मे नाही 42 चे निम्मे नाही करायचे. याच्या आधीची आपल्याला काय करायची? वर्ग संख्या घ्यायची आणि या वर्ग संख्येमध्ये याचं वर्गमूळ काढायचं. ते काय येणार? 6 येणार. आणि 21 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया मिळालेला आहे. ठीक आहे. पाया मिळाला. फक्त हे काय आहे? पाया आहे. ठीक आहे. यावरून आपण आता
यावरून आपण काय करू शकतो, चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला सांगितलेली आहे, म्हणजेच काय 6 अधिक 4 बरोबर काय 10. हे काय त्या संख्येचा पाया मिळालेला आहे आपल्याला, कोणत्या चौथ्या संख्येचा पाया मिळालेला आहे. ठीक आहे, 21 नंतरच्या चौथ्या संख्येचा पाया 10 मिळाला, म्हणजे आपल्याला ती त्रिकोणी संख्या काढता येते. त्रिकोणी संख्या पुढची कशी काढता, 10 गुणिले 11 भागिले 2, म्हणजे बे एक बे, बे पंच 10, 11 5 55. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर काढू शकतो. ठीक आहे, त्रिकोणी संख्या कशी काढत असतात, त्रिकोणी संख्या कशी काढत असतात, त्रिकोणी संख्या काढण्यासाठी दिलेली संख्या आहे त्याच्या पुढची संख्या भागिले 2 केले की त्याचं उत्तर येत असतं. ठीक आहे, मग पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, 3 नंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. ठीक आहे, 3 नंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या, म्हणून 3चा आधी काय करावं लागणार आपल्याला, 3चा या ठिकाणी आपल्याला पाया काढावा लागेल. तर त्याचा पाया काय येईल मित्रांनो बघा, पाया काढण्यासाठी आपण काय करतो, याची दुप्पट करतो 6, 3 ची दुप्पट 6, आणि त्यानंतर याच्या जवळची वर्गसंख्या म्हणजे अलीकडची वर्गसंख्या 4, आणि 4चं वर्गमूळ किती येईल 2, म्हणजे या संख्येचा पाया किती आहे 2 आहे. मग आपल्याला याच्या पुढची जी संख्या आहे या संख्येचा पाया मिळवता येतो, 2 अधिक 5 बरोबर 7. त्या संख्येचा पाया काय असेल 7. मग जर पाया माहित असेल तर आपल्याला त्या संख्येची ती संख्या आपल्याला सुद्धा काढता येते. तर मग कसं काढतो आपण त्याला पुढची प्रक्रिया काय आहे, 7 गुणिले 8 त्याच्या पुढची संख्या भागिले 2, बे एक बे, बेचोक 8, 7 चोक 28, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे 28 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, 15 नंतर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या, 15 नंतर मग आता आपल्याला आधी काय करावं लागणार, 15चा पाया काढावा लागणार. 15चा पाया किती आहे बघा 30, 30च्या जवळची वर्गसंख्या आहे 25, 25चं वर्गमूळ आहे 5, म्हणजे पाया मिळाला आपल्याला 5. मग त्यामध्ये काय म्हणते 10वी म्हणते येणारी आहे ना, नंतर येणारी, मग आपल्याला बेरीज करावं लागणार, 5 अधिक 10 बरोबर 15. आता 15 ही त्या 10व्या संख्येचा काय आहे तो पाया आहे. ठीक आहे, जर पाया माहित असेल तर त्रिकोणी संख्या काढता येते, 15 गुणिले पुढची संख्या 16 भागिले 2, बे एक बे, बे आठी 16, 15 8 20, 120. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 45. 45च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या कोणती. आता या आधी आपल्याला नंतरची विचारली होती, आता या प्रश्नात मागील संख्या विचारलेली आहे. ठीक आहे, तर 45च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या काढायची. तर बघा 45चा पाया काढू आधी आपण, 45 या त्रिकोणी संख्येचा पाया काढू. 45 ची दुप्पट 90, याच्या जवळची वर्गसंख्या आहे 81, 81चं वर्गमूळ आहे 9. ठीक आहे, 9 हा पाया आहे, मागील विचारलेली आहे म्हणून आपल्याला काय करावं लागणार, 4 मायनस करावे लागतील. 9 वजा 4 बरोबर किती होतात 5 होतात. 5 पाया असणारी संख्या कोणती त्रिकोणी हे ना, तर मग काय होईल 5 गुणिले 6 भागिले 2, बे एक बे, बे त्रिक 6, म्हणजे 5 त्रिक 15, म्हणजेच 45च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या काय आहे 15 आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर 45 नंतर 46वा प्रश्न पहा. 46वा प्रश्न मला वाटते तुम्ही सोडवून कमेंट मध्ये त्याचं उत्तर लिहा. ठीक आहे, कमेंट मध्ये उत्तर लिहा, 36च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या. ठीक आहे, 36चा आधी पाया काढा, पाया काढल्याच्या नंतर मग त्याच्या पायामधून 4 वजा करा, आणि मग आलेल्या उत्तराला काय करायचं, तुम्हाला त्या पायाला त्रिकोणी संख्येमध्ये रूपांतरित करायचे. त्यानंतर 47वा प्रश्न, 120च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या कोणती. 120, आता या 120 या त्रिकोणी संख्येचा आधी आपल्याला काय काढायचा, पाया काढायचा आहे, म्हणजे किती होतील 240. 240च्या अलीकडे
असलेली जी वर्ग संख्या आहे ती कोणती आहे? 225 आहे. 225 कशाचा वर्ग आहे? तो आहे 15चा वर्ग. आणि 15च्या पुढची मग आता हे काय आहे? पाया आहे. याच्यामध्ये आपल्याला चौथी संख्या विचारली म्हणजे 15 मधून आपल्याला काय करावं लागतील? 4 वजा करावे लागतील. म्हणजेच किती राहिले? 15 मधून 4 गेले 11 राहिले. 11 गुणिले 12 भागिले 2. बेक बे बे सखम 12 आणि 11 6 66. म्हणजेच 120च्या मागील चौथी जी त्रिकोणी संख्या आहे ती आहे 66. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 48वा प्रश्न. 48वा प्रश्न या ठिकाणी काय सांगायचं आपल्याला? 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक संख्या सांगायच्या आहेत. त्यासाठी काय करावं लागतं? 73 वजा 41 आणि ठीक आहे 73 वजा 41 करावं लागणार आपल्याला. तीनातून 1 गेला 2 राहिला. त्यानंतर 7तून 4 गेले 3 राहिले आणि हे झालं 32. पण पर्यायामध्ये आहे का? नाही. तर 33 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये काय करावं लागतो? 1 आपल्याला ऍड करावा लागतो. ठीक आहे. तर या ठिकाणी त्या ठिकाणी 1 आपल्याला प्लस करावा लागतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न बघा. 57 ते 97 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? यांची करायची वजाबाकी. 97 वजा 57 आणि अधिक काय करायचा? 1 करायचा आपल्याला. 7तून 7 गेले 0, 9तून 5 गेले 4, अधिकचा 1 बरोबर 41. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नैसर्गिक संख्या मध्येच सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत या. ठीक आहे. 51 ते 93 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? तर 3 मधून 1 गेला 2 राहिले. 9 मधून 5 गेले 4 राहिले. अधिक 1 बरोबर 43. ठीक आहे. 43 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा एक 32 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी आपला मिस झाला होता. तो समोर ऍड केलेला आहे आपण. ठीक आहे. तर 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? याचं उत्तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे? कमेंट करून द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा लागलीच तुम्हाला समजून जाईल की आपल्याला सराव किती महत्वाचा आहे. ठीक आहे. तुम्ही या व्हिडिओला पुन्हा रिपीट करून पाहणार आणि 36 या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. जर ज्याच्या ध्यानात असेल तर ते खूपच छान आहे, त्याचा आयक्यू चांगला आहे. पण ज्यांचा नाही त्यांनी सरावातून स्वतःला समोर घेऊन जायचं आहे. कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. ठीक आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तुम्ही या सृष्टीचाच एक घटक आहात. म्हणून तुमच्यामध्येही बदल झाला पाहिजे. हा बदल होतो सरावामधून. ठीक आहे. सरावामधून होतो. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा. मला तुम्हाला काही सांगायचं असेल म्हणजे तुम्हाला मला काही सजेस्ट करायचं असेल तर कमेंट मध्ये तुम्ही बिलकुल लिहू शकता. माझ्या चुका सुद्धा सांगू शकता. मी तुमच्या सर्व चुकांचा या ठिकाणी मोठ्या हृदयाने स्वीकार करेल. ठीक आहे. तर थोडा सपोर्ट व्हावा म्हणून एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. येणाऱ्या परीक्षांसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वंदे मातरम. जय हिंद. जय भारत. नमो बुद्धाय.